प्रत्येक वस्तूचं शोषण करून केलेला विकास हा खरा विकास नाही। निसर्गाने जी देण दिली त्या निसर्गाने दिलेल्या देणचा उपयोग करून घेऊन व्यक्ती, परिवार, गाव स्वावलंबी कसे होतील असा विचार होणं गरजेचं आहे। त्यासाठी सोलर आहे। सोलर सिस्टम एक काळाची गरज आहे। नमस्ते, मी सोपान घाणे, प्राचार्य श्री संत निळोबाराय विद्यालय राळेगण सिद्धी। आमच्या या ग्रामीण भागातील शाळेमध्ये एक अभिनव असा उपक्रम राबवला गेला, ज्याच्या अंतर्गत शाळेच्या वरच्या भागामध्ये सौर विद्युत यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। आणि त्याचा फायदा असा होणार आहे की शाळेला दरमहा कमीत कमी 20 ते 22 हजार रुपयाचे जे विद्युत बिल आहे ते पूर्ण आता झिरो होणार आहे। शाळेला जोडूनच शाळेचं वसतिगृह आहे, जिथे 500 विद्यार्थी रोज राहत असतात, शिक्षण घेत असतात। तिथेही हा प्रकल्प बसवण्यात आलेला आहे। विद्युत प्रकल्प हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आणि महापारेषण तर्फे हा विद्यालयाला मिळालेला आहे। अण्णांनी आयुष्यभर समाजसेवा करतानाच वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपनाचं एक खूप मोठं काम केलेलं आहे। जेव्हा आपण ही सौर विद्युतचा वापर करतो त्यावेळेस अनेक झाडं कत्तल होण्यापासून वाचतात। हे जे सोलर सिस्टीमचं काही काम केलं जात आहे ते काम करणारी कंपनी सूर्याटेक सोलर सिस्टीम लिमिटेड पुणे, त्यांनी हे खूप छान पद्धतीने व्यवस्थित करून दिलेलं आहे। नमस्कार, मी सचिन चौधरी, व्यवस्थापक सूर्याटेक सोलर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचे कंपनीचे मालक मुकुंद कमलाकर हे महाव्यवस्थापक आहेत आणि सूर्याटेक सोलर सिस्टीम ही कंपनी 25 वर्ष जुनी आहे। तर हा पूर्ण प्रकल्प देवेंद्र साहेबांच्या पाठिंबानुसार आणि अण्णासाहेब हजारेंचा महत्त्वाकांक्षा जो प्रकल्प हा पण हाती घेतला आहे, यामध्ये महापारेषण यांनी जी आपल्याला मदत निधी मंजूर केलेली आहे ती आहे जवळपास 4.5 कोटी। यामध्ये आपण 560 किलोवॅट सौर प्रकल्प शिवाय 150 सौर पथदिवे आणि जागोजागी चौकात जे सोलर हायमास्ट आपण बसवणार आहोत ते असे 5-6 मीटर उंचीचे आणि 11 हायमास्ट हे 9 मीटर उंचीचे त्या ठिकाणी बसवणार आहोत। 3 जून रोजी महापारेषणकडनं कामाची मंजुरी मिळाली आणि आज 4 ज्या नमूद केलेले ठिकाणं आहेत त्या ठिकाणी 105 किलोवॅट सोलर सिस्टीम बसवून झालेली आहे। अन्न प्रक्रिया केंद्र ज्याच्यामध्ये 30 किलोवॅट सोलर सिस्टीम आपण बसवली। संत निळोबाराय विद्यालय या ठिकाणी 15 किलोवॅटची सोलर सिस्टीम, व्यायामशाळा, गिरणी आणि हॉस्टेल या ठिकाणी 20 किलोवॅट सोलर सिस्टीम, नवीन ग्रामपंचायत ऑफिस या ठिकाणी 15 किलोवॅट। अनेक वर्षापासून सोलरचा उपयोग करतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळाले। हे पाहता बोर्ड आहे मागे, तर कधी बसवलं? 5 वर्षापूर्वी आम्ही हे सोलरचा उपयोग केला। त्याचा उपयोग केल्यामुळं आम्हाला अनुभव मिळाले आणि मग या अनुभवाच्या द्वारे या वेळेला आम्ही अनेक सोलरचे उपकरणं बसवायचा विचार केला।